पावसाळा तसा निसर्गाला प्रफुल्लित करणारा ऋतू, परंतु याच पावसाळ्यात अनेक साथीचे रोग पसरतात। त्यातच पावसाळा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि याच पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात MD फिजिशियन डॉक्टर विक्रांत शिंदे मधुमेहाच्या रुग्णांना आरोग्याचा सल्ला देत आहेत। चला तर मग पाहूया। डॉक्टर विक्रांत शिंदे, MD जनरल मेडिसिन। आज मी तुम्हाला सध्याचे जे काही वातावरण चालू आहे, म्हणजे जे काही आपलं पावसाळा चालू आहे, मान्सून सीझन वगैरे चालू आहे, याच्या सध्याच्या वातावरणामध्ये मधुमेह झालेल्या लोकांनी किंवा मधुमेह असणाऱ्या पेशंट्सनी काय काळजी घ्यावी याचं थोडंसं जरा माहिती देतो। सध्या काय आहे की सध्या पाऊस असल्यामुळे आपल्याला बाहेर फिरण्यासाठी वगैरे मिळत नाही किंवा फिरण्याची अडचण वगैरे असते। तर मधुमेह असलेल्या लोकांनी काय करायचं, बाहेर वगैरे जाण्याची अडचण असेल तर आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी आडोसा आहे, ज्या ठिकाणी पावसाचं वगैरे काही त्रास होणार नाही, अशा ठिकाणी नियमितपणे आपले चालणे, फिरणे किंवा हलकासा व्यायाम वगैरे आपला चालू ठेवावा। आणि सर्वात महत्त्वाची किंवा सर्वात सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही योगासन वगैरे करू शकतात। वेळच्या वेळी तुम्हाला जमेल तर सकाळी करू शकतात किंवा जसं वेळ मिळेल तसं शरीराला आपल्या एक कमीत कमी 30 मिनिट ते 45 मिनिट असा वेळ हा देऊ शकतात। तसेच आता सध्याच्या काळामध्ये पावसाळ्याच्या जे काही वातावरणामध्ये बदल वगैरे होतो किंवा पाण्यामध्ये दूषितपणा होण्याचं प्रमाण वगैरे जास्त असतं किंवा जे काही अन्नपदार्थ वगैरे असतात त्याच्यामध्ये भेसळ वगैरे होण्याची शक्यता जास्त असते। तर तसं जर आपल्याला काही वाटत असेल किंवा जाणवून येत असेल तर शक्यतो त्या पदार्थापासून किंवा तशा पाण्यापासून ही होईल तितकं दूर असायला पाहिजे। जे काही आपण पाणी वापरतो, भलेही तो नियमित असेल किंवा तुमच्या दररोजचा तुमच्या देखत आलेलं पाणी असेल तरी पण माझा सल्ला असेल की पाणी परत एक वेळा उकळून थंड करून व्यवस्थितपणे पिलेलं चांगलं। परत बाहेरचे जे काही पदार्थ आहेत, हॉटेल्स आहेत किंवा रस्त्यावरचे जे काही पदार्थ आहेत ते सर्व आपण होईल तितकं टाळलेलं बरं राहील। मधुमेहाच्या रुग्णांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णाने बाहेरचे अन्न अजिबात खाऊ नये। संसर्गाची भीती असते। घरात बनवलेले शुद्ध आणि स्वच्छ अन्न खावे। अशा हवामानात आपण कमी शिजवलेले अन्न देखील टाळले पाहिजे। जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर पावसात भिजणं टाळावं। जर तुम्ही पावसात भिजत असाल तर लगेच कोरडे कपडे आणि शूज घाला। मधुमेह असेल तर पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा। यामुळे तुम्ही इन्फेक्शनपासून दूर राहाल। घरात फळे आणि भाज्या आणताना पाण्याने धुवून त्याचा चांगला वापर करा। हे करणं सामान्य लोकांसाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचं आहे। काही भाज्या गरम पाण्यात उकळल्याशिवाय खाऊ नका। पावसाळ्यात मधुमेह रुग्णांनी जीवनसत्वयुक्त पदार्थ आणि पेयांचे सेवन करावे। यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढेल।